नमस्कार मित्रांनो आणि मंडळींनो. आता जो व्हिडिओ मी काढत आहे तो थोडा झोपून काढत आहे. तर आज तारीख आहे 18/11/2025 आणि रात्रीचे वाजले आहेत 9:16. तर खूप दिवसापूर्वी मी एका ठिकाणी गेलो होतो. ते खूप लांब आहे, ते पवई साईडला. तर त्या ठिकाणी एक मोठी कॅन्टीन आहे. तर त्या कॅन्टीनमध्ये खूप झुरळं होती. तर तर त्या ठिकाणी ती झुरळं वगैरे सगळी मेली. आणि चला मी तो व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो. आणि तो खूप प्रॉब्लेम पण होता झुरळांचा. थोडीफार मेली, थोडीफार असतील जिवंत तिकडे. तर पट्ट्यांमध्ये स्टीलच्या त्यांचे जे टेबल वगैरे आहेत त्याच्यामध्ये, भिंतींच्या आतमध्ये ते असतात ना पापडी वगैरे, कलर मारलेल्या पापडी निघते, त्याच्या आतमध्ये खूप झुरळं होते. तर काही झुरळं मी जो स्प्रे केला त्याच्यामध्ये मेली. तर चला मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुमचे कोणी मित्रमंडळी असेल पण त्यांना पण दाखवून सबस्क्राईब करा आणि शेअर करून घ्या. तर चला मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आता. तर हे बघा मित्रांनो, मी स्प्रे केला. तर स्प्रेमध्ये जे बारीक झुरळ दिसतात ना, काळेकाळे टिपके दिसतात बघा, ते सगळे झुरळ आहेत, बारीक झुरळ. तर बघा कसे मेलेले ते. बघा हे सगळं केमिकल स्प्रे केलं ना, त्याचं व्हाईट रंगाचं औषध येते. बघा त्याच्या आतमध्ये मेलेली बघा, तेव्हा किती मरून पडलेली आहे बघा. त्याच्या इथं पण आहेत थोडीफार, हे बघा या साईडला पण आहेत बघा. तर ते स्प्रे केला ना सगळे ते मेले ते झुरळ. असं खूप त्रास देतात तो. ते उगाच लहान मुलं आजारी पडतात, मोठी माणसं आजारी पडतात, घरामध्ये खूप घाण होते, चिडचिड मन होतं माहिती आहे का घरामध्ये. नुसतं आरडाओरडा चालतं त्याच्यामुळे. तेव्हा ह्याच्या आतमध्ये भिंतीच्या पापडी वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये पण ते लपल्या बारीक पिल्लं. तर हे असं हळूहळू करून मग वाढतात ते. ते सगळे मरून पडलेले आहेत. झुरळाच्या अंड्यामध्येच 20-25 पिल्लं तयार होतात अंड्यामध्येच. बघा आता किती बेकार हाड येते. बघा याच्या खाली खूप होते झुरळे. हे मोठं कॅन्टीन आहे पवईमध्ये, एक मोठं ऑफिस आहे. त्याच्यामध्ये कॅन्टीन वगैरे आहे ना, त्याच्यामध्ये मोठं हॉटेल आहे आतमध्ये. तिथं जेवढे पण जॉब वगैरे करतात ना त्यांच्यासाठी जेवण वगैरे असतात मध्ये. तर तिथं मी गेलो होतो. हे बघा हे झुरळ बघा बारीक. हां असं येते. हे बघा तिथं पण काळं आहे. हे बघा काही जिवंत पण आहे त्याच्यामध्ये. पण आता नेक्स्ट टाईम आलं का आपण करूया स्प्रे वगैरे काय. हे बघा हे बघा कसे मरून पडले बघा, खतरनाक. हे बघा कसे मरून पडले सगळे. मला वाटतं कॉन्ट्रॅक्ट आता ते काय माहिती बंद झालं की नाही म्हणून. आज काय माझा दोस्त काय गेलाच नाही तिकडे. पहिला तो जातो ना, नंतर सेकंड टाईम मला पाठवतात. मग आता हा गेला नाही म्हणजे काम वगैरे ते बंद झालं वाटतं, काय सांगू शकत नाही. असं आहे बघा. बघा थोडेफार जिवंत पण आहेत. हे बघा किती मरून पडले बघा. हे बघा हे बघा हे बघा या पट्ट्यांमध्ये असतात भरपूर. हे बघा वरती थोडी आहेत बघा. असं ते आता त्याच्यावर स्प्रे वगैरे केला ना तर मरून जाणार आता. हे बघा इथं पण आहे थोडीफार. हे बघा आहेत बघा, इथं आहे बघा. सगळं कपड्यामध्ये असतात लपलेले सगळे बारीक. हे बघा ते कपडे आपण लटकवतो ना, ते त्याच्या पट्ट्यामध्ये स्प्रे केला ना आतमध्ये सगळे बाहेर त्याचे. हे बघा वरती आहेत बघा. मी त्याच्यावर स्प्रे करतो आता. हे बघा इथे. हे बघा हे ह्याच्यामध्ये
हे बघा हे बघा हे बघा कसा स्प्रे केलं त्याच्यावरती. मला ॲक्च्युली हे काम ना खूप कंटाळा आला मला, हे कामाचा. हे काम सोडायचं मला ॲक्च्युली आता. खूप 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 थकवा येतो. ट्रेनला गर्दी, बसला गर्दी, बाहेर खूप टेन्शन. पण लोकांचे प्रॉब्लेम जास्त सॉल्व होत नाही, लोकांना कळत नाही काही नाही. ते आपण कंट्रोलमध्ये आणतो पण ते लोक आम्हाला सगळेच गेलं पाहिजे असं नसतं ना. ते फक्त जुळेच ती त्याच्या अंड्यामध्ये 30-35 पिल्लं बाहेर आले, 20-25 पिल्लं बाहेर आले. मग आपलं माझा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे दुसरे कोणी असेल मित्रमंडळी त्यांना पण दाखवा. हा व्हिडिओ मी आता इथं समाप्त करतो. तर टाटा.